जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं एसएम क्लासेस या लोकप्रिय एसएम योजना गुरु या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एसएम योजना गुरु या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। एकंदरीत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा 22 तारखेला सकाळी जमा होणार, खरंच जमा होणार का या संदर्भात माहिती घेणार आहोत। पण तत्पूर्वी विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा, जेणेकरून बेस्ट सेल जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे। बेस्ट सेल अवेलेबल झालेला आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा जा। बेस्ट सेल अवेलेबल असतो, अनेक व्हिडिओ त्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत असतो, जेणेकरून येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन असेल किंवा नवीन अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती येत जातील। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा खरंच 22 तारखेला मिळणार का या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एक कामे सुद्धा करायचे त्या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले। सर्वात डीबीटी अर्थीत योजना म्हटली की केंद्र सरकारकडून राबवली जाणारी पीएम किसान योजना, या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19व्या हप्त्यासाठी तुम्हाला करावी लागणार आहे ई-केवायसी। आता ई-केवायसी प्रक्रिया का करावी लागते तर आणि नवीन नियमावली सुद्धा आलेली आहे मित्रांनो, त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ आणणार आहोत, जेणेकरून शेतकरी बांधवांना आता काय म्हणत आहेत की अशी नियमावली आहे। मी काल न्यूजवर वाचलं किंवा न्यूजपेपर वाचला तर त्यामध्ये देण्यात आलं होतं की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देणाऱ्या एकाच घरामध्ये जे आहेत एकालाच जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत, अशा जे आहेत ते बातम्या दाखवत होते। तर मित्रांनो, या संदर्भात सुद्धा आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहोत, तर तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले, 19 हप्ता थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जे हप्ते आहेत ते हप्ते मिळतच आहेत। आणि येणाऱ्या 19 हप्त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी जर केली नसेल तर करून घ्या। लँड सेलिंग डिटेल्स, आधार सेलिंग डिटेल्स अशा पद्धतीने जे प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करून घ्या, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर टाकल्या म्हणजे ते जे इन्स्ट्रुमेंट टाकल्याच्या नंतर पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येण्यासाठी ई-केवायसी असेल किंवा अनेक प्रकारची कामे असतील ते दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लवकरात लवकर, म्हणजे 22 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की